SBL एनर्जी लिमिटेड जी कंपनी आहे काटोल येथे, या कंपनीमध्ये भीषण असा स्फोट झालेला आहे आणि त्यामध्ये अनेक कामगार जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे। काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव सांगा। तुषार मेश्राम, मी स्लरीमध्ये काम करतो 5 नंबरला। मी हात धुवायला गेलो आणि स्फोट झाला तर माझ्या पायावर टीन पडली आणि मी पडायला लागलो। तर मग त्यानंतर आम्ही अजून पुन्हा प्लॅन्टला गेलो तर 17 जण आम्ही असा काढले बाहेर। त्याच्यानंतर मग 2 घंटे फायर ब्रिगेड आली नाही, ॲम्ब्युलन्स बी नाही आली, मॅनेजमेंट बी कोणीच नव्हतं। आणि त्याच्यानंतर 2 घंट्याच्या बादमध्ये मॅनेजमेंट आलं तर ॲम्ब्युलन्स आली। त्यानंतर मग ते इजवलं तर आम्ही 14 लाशा बाहेर काढल्या आणि 4 पिलरच्या खालतं दबून होत्या। तुम्ही स्वतः काढल्या का? आम्ही काढलं स्वतः, आम्ही पाणी मारलं स्वतः फायर ब्रिगेडनं। इथे किती म्हणजे जिथे स्फोट झाला ती कुठली युनिट होती ती? ते ईडी बनते तिथं नोनलमध्ये, तिथं 50 ते 60 लोक काम करतात। महिलाच होत्या सगळ्या? महिला आणि 3-4 माणसं होते। माझ्यासोबत माजी आमदार प्रकाश गजबे साहेब सुद्धा आहेत। त्यांनी सुद्धा या कंपनीच्या परिसरामध्ये आले आणि जे जखमी आणि मृतक जे आहेत त्यांच्या नातेवाईकांशी त्यांनी बातचीत केली। काय सांगाल? एकूणच तुम्ही इथे आलेत आणि भेट दिली, काय सांगाल? ही फार अत्यंत हृदयद्रावक अशी घटना आणि इतिहासात पहिल्यांदा नागपूर शहरामध्ये इतके लोक मरण पावले, तर वेदनादायी घटना आहे। मी आता SP साहेबांबरोबर चर्चा केली, हर्ष पोद्दार, तर त्यांनी सांगितलं की त्या एका युनिटमध्ये 35 वर्कर काम करतात, त्याच्या बाजूला दुसरं युनिट आहे त्याच्यामध्ये पण 35 वर्कर काम करतात। त्याच्यापैकी 16 डेड बॉडीज हे झाल्या, म्हणजे ओळख झाली आणि बाकीच्या पुन्हा काही डेड बॉडी निघण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि 26 लोक त्या ठिकाणी इंज्युअर्ड आहेत। त्यांना ऑरेंज सिटी हॉस्पिटल किंवा अन्य दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। आता हे SBL एनर्जी लिमिटेड कंपनी आहे, यांच्यावर केंद्र शासनाचे काही म्हणजे जबाबदाऱ्या आहे, त्यांनी त्या पूर्ण करायच्या असतात आणि ज्या वर्करसाठी ज्या फॅसिलिटी द्यायला पाहिजे त्या फॅसिलिटी त्या ठिकाणी दिल्या नाही। आणि आता तर जमाना हा कॉम्प्युटरचा जमाना आहे, तर त्या ठिकाणी ऑटोमेशन टेक्नॉलॉजी यूज करायला पाहिजे। ती ऑटोमेशन टेक्नॉलॉजी यूज केली नाही का त्यांनी? त्या ठिकाणी रोबोट टेक्नॉलॉजी पाहिजे, ती टेक्नॉलॉजी यूज केलेली नाही आणि त्यांना हे आपलं जीवन उद्ध्वस्त करावं लागतं। या ठिकाणी आता 3-4 कंपन्यांमध्ये ब्लास्ट झाले, त्या ठिकाणी खूप लोक मरण पावले, पण त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही, अशी परिस्थिती आहे। आणि त्याच्याकरता त्या कंपनी मालकांनी या ठिकाणी ज्या व्यवस्था करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाही। आता त्यांची जीव गेले। 1 करोड रुपये प्रत्येकी त्या एका कुटुंबाला देण्यात यावा, परंतु याच्यामध्ये काही कंपन्या हे स्फोटकं तयार करतात, तर त्यांचा 35 म्हणजे 70 ते 65 ते 70 किलोमीटरवर त्यांचा परिणाम होऊ शकतो। म्हणजे नागपूर शहराला धोका निर्माण झालेला आहे आणि नागपूर शहरावरही सुद्धा त्याच्या बॉम्ब ब्लास्टची म्हणजे प्रभाव जाणून येईल, म्हणून ह्या सगळ्या कंपन्या गडचिरोली जिल्ह्यात नेल्या पाहिजे, जिथे निर्जन वस्ती आहे जंगलामध्ये नेल्या पाहिजे। या ठिकाणी गावं आजूबाजूला लागलेले आहे, त्या गावामध्ये सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो। तर हे सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि 1 करोड रुपये प्रत्येक फॅमिलीला दिली पाहिजे आणि या कंपन्या शिफ्ट केल्या पाहिजे। म्हणजे या कंपनीचा जो मालक आहे कामगारांना ज्याप्रमाणे सेफ्टी द्यायला हवी, त्यांना सुरक्षा द्यायला हवी, त्या प्रकारे सुरक्षा नव्हती अशी सांगण्यात येते। सुरक्षा नव्हती, त्यांचे सेफ्टी जे मेजर घ्यायला पाहिजे ते नव्हते आणि ही जंगलात असल्यामुळे त्यांना वेळेवर ॲम्ब्युलन्सेस किंवा वेळेवर त्या डॉक्टर्स त्या ठिकाणी एक दवाखाना उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्याची व्यवस्था करायला पाहिजे होती, ती केली नाही। म्हणजे केंद्र सरकारचे जसे निर्देश असतात, एखादी जर एक्सप्लोजर कंपनी तयार करायची असेल तर त्या निर्देशांचं त्यांनी पालन केलेलं नाही कंपनी मालकाने, असं तुम्हाला वाटतंय का? त्या ठिकाणी केंद्र सरकारचेच नियम आहे, केंद्र सरकारच्या सर्व ज्या काही परमिशन्स आहे त्या परमिशन्स
इथे बघितल्याशिवाय दिला जात नाही. मग याच्यामध्ये आता केंद्र सरकारने त्याचे म्हणजे त्यांनी खरंच मेजर्स केले आहे का, त्यांना सेफ्टी सिक्युरिटी दिलेली आहे का, त्यांच्यासाठी वेळेवर लागणाऱ्या ज्या व्यवस्था आहे ते म्हणजे मरायला नको माणसं, ते त्याच्याकरता त्यांनी सेफ्टी मेजर घेतलेलं नाही. ते करायला पाहिजे होतं आणि त्या कंपनी म्हणजे केंद्र सरकारने यांना परमिशन कशा दिलं. तुमची मागणी काय आहे? माझी मागणी आहे त्या कंपनीमध्ये असणारे जे सिक्युरिटी मेजर्स आहे, सेफ्टी मेजर्स आहे आणि जेवढा स्टाफ या ठिकाणी जसं ब्लास्ट होतो किंवा हे होत असतो तर त्याच्या अगोदरच आपल्याला माहिती कळायला पाहिजे की आता डेंजर झोनमध्ये आहो आपण डेंजर झोनमध्ये आहे, इथे त्या कामगारांना बाहेर काढायला पाहिजे लवकरात लवकर आणि त्या ठिकाणी ब्लास्ट झाला तर चालेल, परंतु प्राणहानी व्हायला नको याचे सेफ्टी मेजर घेतलेले नाही कुठेच. म्हणून या कंपन्या नकोच आमच्या नागपूर शहराच्या आजूबाजूला, त्या कंपन्या गडचिरोलीला नेल्या पाहिजे. असे स्फोटक पदार्थ जे तयार करतात त्या कंपन्याच आता या नागपूर शहरामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये नकोच अशी मागणी. शहर आहे, हा, हे उपराजधानीचं शहर आहे. नागपूर जिल्ह्यातच ह्या अशा कंपन्या नको, यांना गडचिरोली मध्ये हलविण्यात याव्या अशा कंपन्या, अशी मागणी आता जे माजी आमदार आहेत प्रकाश गजभिये यांनी केलेली आहे. मृतकांच्या जे परिजन आहेत त्यांना एक कोटी रुपये आर्थिक मदत करावी अशी ही मागणी प्रकाश गजभिये यांनी केलेली आहे. आपण बघत रहा नॅशनल मीडिया न्यूज IBM TV 9. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.